नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIFL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर मेट्रोच्या नावावर आणखी एक अभिमानास्पद विक्रम नोंदविला गेला आहे। नागपूरच्या कंठपी रोडवरील डबल डेकर वायडक्टला जगातील सर्वात लांब डबल डेकर म्हणून गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड कडून मान्यता देण्यात आली आहे। या कामगिरीमुळे नागपूर मेट्रोने केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली छाप उमटवली आहे। मुंबई पोलिसांना मोठ्या दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे। 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा दावा करण्यात आला असून हे दहशतवादी 400 किलो RDX सह मोठा कट रचत असल्याचे सांगितले जात आहे। यामुळे मुंबई पोलिसांनी तात्काळ अलर्ट मोड जाहीर केला असून सर्व संवेदनशील ठिकाणी सुरक्षित वाढ करण्यात आली असून गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाली आहे। पंजाब राज्य सध्या भीषण पूर परिस्थितीचा सामना करत आहे। या आपत्तीमध्ये आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे, तर तब्बल 4 लाख एकराहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे। पुरामुळे 23 जिल्ह्यातील 1900 पेक्षा अधिक गावे आणि लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत। या आपत्तीमुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून सरकारकडून पीडितांना मदत पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स सह एकूण 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे। बंदीचा आदेश संपूर्ण देशभर लागू झाला असून मंत्रालयाकडून संबंधित कंपन्यांना ऑफिशियल लेटर पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। ये रिश्ता क्या कहलाता है मधील अभिनेता आशिष कपूर याला पोलिसांनी अटक केली आहे। दिल्लीतील एका हाऊस पार्टी दरम्यान बाथरूम मध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप एका महिलेने केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी CCTV फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष तपासण्यास सुरुवात केली आहे। सध्या विविध निवेदनांची पडताळणी सुरू आहे। इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू बिडजेकने ऐतिहासिक कामगिरी केली आहे। तो वनडे क्रिकेटमध्ये सलग 5 डावात 50 पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे। यासोबतच पहिल्या 5 डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होण्याचा मान देखील त्याने मिळवला आहे। तर देश आणि दुनियेतील विविध घडामोडींचा आढावा आपण घेतला। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।